आणि फाईन खेळलेला फटका. डिक्लेअर मध्ये 1 धाव, 2 बॉल 1 धाव. कुठेतरी बॅटने आपण अकाउंट ओपन करताना पाहायला मिळतं ते म्हणजेच निखिलचं. नॉन स्ट्राईकला सुमित आहे. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर आपण स्क्वेअर लेग मिड विकेट, एक काऊ कॉर्नर आहे. एका बाजूला मिड ऑफ, मिड ऑन, कव्हर पॉईंट आणि एक एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्र व्ह्यू पाहायला मिळतंय. हर्ष सज्ज होते, स्ट्राईकला निखिल. ऑस्टनच्या बाहेर चेंडू, पंचांचा इशारा वाईट. संख्या 2 चेंडू 2 धावा. ये बिगेन वाइट. पहला ओवर जिस तरह से हर्ष थोड़ा सा चेक कर रहे हैं बल्लेबाज को भी, जिस तरह से फुटवर्क है उनका, टेम्परामेंट, ये भी चेक कर रहे हैं. कवर पर खिलाड़ी को खेलने पर मजबूर करें. हालांकि मिड ऑफ जिस तरह से हम देख रहे वाइडिश खड़े हैं, एक्स्ट्रा कवर और कवर लिया है तो वहां पर कोशिश ट्राई करना चाहेंगे. इस तरह से वो टप्पा गिरने के बाद बाहर निकल रही गेंद. ये अच्छी गेंद, ये टप्पा ढूंढ रहे थे, इसीलिए कहते हैं बाहुबली में कटप्पा, और क्रिकेट में टप्पा अगर मिलता है अब कर रहे कार्यक्रम बना सकते हो. बहुत ही बढ़िया टप्पा. देयर इज अ ब्यूटी. अनदर टप्पा गिरने के बाद बाहर निकली गेंद विकेट कीपर के दस्तानों में. इस तरह से हितेश को हम देख रहे हैं, या एक तरफ पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, और जिस अंदाज से टप्पा है उस आधार पर फील्डिंग प्लेसमेंट है. हम देखते हैं कि बहुत ही करीब अगर मिड ऑफ और मिड ऑन आप अगर रखते हो तो निश्चित तौर पर वो स्ट्रेट डाउन द ग्राउंड अगर खेलते हो तो शायद ज़्यादा लेफ्ट हैंड बल्लेबाज या राइट हैंड बल्लेबाज को कवर पर खेलने के लिए मौका नहीं मिलता है. लेकिन यहाँ पर थोड़ा सा बदलाव है. टप्पा गिरने के बाद जिस तरह से गेंद बाहर निकल रही है. ओह, अच्छी गेंद, कमाल की गेंद थी. फिर एक बार बल्लेबाज को चेक कर रहे हैं. ये माइंड सेट होता है किस तरह से बल्लेबाज को सेट करना है. इसके पहले मैच में हमने देखा था प्री क्वार्टर फाइनल, क्वार्टर फाइनल के मैच में 2 गेंदें डॉट बनी थी. टप्पा गिरने के बाद अंदरूनी हिस्सा लेकर गेंद थी जब चेतन बल्लेबाजी कर रहे थे, उसके बाद कॉट बिहाइंड हुए थे. अगली गेंद, ओह ये ज्यादा बाहर, ये ज्यादा बाहर, क्योंकि टप्पा ही बिल्कुल ऑफ स्टंप पर था, उसके बाहर निकलती थी. लेग ब्रेक. और बल्लेबाज भी अच्छा टेम्परामेंट दिखा रहे. जिस तरह से वेट एंड वॉच का क्रिकेट चल रहा है. रन संख्या 5. ये भी गेंद वाइट. टप्पा अच्छी तरह से होना आवश्यक है, जिस तरह से आपको समझाना है, और यही बात बताने के लिए विकेट कीपर आए. हालांकि उन्हें भी पता है कि अगर बल्लेबाज यहाँ पर अगर कुछ अलग ट्राई कर रहे हैं तो आपको कुछ अलग करने की ज़रूरत नहीं. अगर आप अलग करेंगे तो बल्लेबाज कुछ नहीं करेंगे. एक अलग कॉन्टेस्ट होता है, वो समझदारी का क्रिकेट आवश्यक है बल्लेबाज को भी और गेंदबाज को भी. देखेंगे अगली गेंद. हर्ष फिर एक बार अगली गेंद के लिए बल्लेबाज रहेंगे निखिल स्ट्राइक पर. बेहतरीन स्ट्रोक, 4 रन. जिस गेंद की राह देख रहे थे उसके बाद, क्योंकि ये टप्पा था जब बल्लेबाज भी राह देख रहे थे. पुन्हा एकदा मी माननीय श्रीयुत मुकेशभाई वाघेला यांनी जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार प्रकट करतो. तसेच त्यांच्यासोबत उपस्थित समतानगर फेडरेशन अध्यक्ष श्री भोसले साहेब, श्री साहेब, सदस्य यांनी देखील आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिला. त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत ऋणी आहोत. माननीय श्रीयुत मुकेशभाई वाघेला साहेब, पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद.
अच्छी गेंद थी। इस तरह से खेलकर निखिल ने एक रन चुरा लिया और एक रन के साथ रन संख्या स्कोर 11 रन बिना विकेट के नुकसान पर पहले ओवर की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करती हुई टीम एस 9 बॉयज अंधेरी नंतर वाईड आले एक्स्ट्रा त्यानंतर एक चांगला चौकार पाहायला मिळाला। त्या अगोदर एक चांगला टप्पा आपण पाहिला होता ज्यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला होता। आता चैतन्य येतोय स्ट्राईकला निखिल सुमित अजूनही आपण स्ट्राईक पासून वंचित पाहतोय मात्र संख्या 11 एक वेगळी स्टाईल आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिटचा निखिल चांगला प्रयत्न कारण बॅकअपला खेळाडू होते त्या ठिकाणी। या एका धावेने धाव संख्या 12 चैतन्याची गोलंदाजी आपण पाहतोय। एका बाजूला स्ट्राईकला सुमित आहे आणि सुमित जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे फलंदाजी करणं पसंत करतो ज्या प्रकारे त्याचा उभी राहण्याची स्टाईल जो स्टान्स आपण पाहतोय थोडासा वाईट आहे थोडासा जास्त गॅप ठेवून वेगळी स्टाईल आहे बॅटिंग करण्याची आणि लेग बाहेर वाईडला प्लस नक्कीच येणार 2 धावा 12 आणि 2 14 2008-9 आपण थोडंसं मागे गेलो 14-15 वर्ष असल्फा टीम ज्या पद्धतीने खेळत होती त्यावेळी देखील नवनवीन खेळाडू होते आणि ज्यावेळेस जेव्हा बॅट्स होत्या किंवा बॅट्समन उभे राहण्याची स्टाईल आणि त्यावेळेस देखील खेळाचा एक वेगळा प्रकार पाहायला मिळाला होता आणि आता देखील आपण कालांतराने 13-14 वर्षामध्ये खूप बदल झालेला आहे। ज्या प्रकारे सर्कल ही स्पर्धा पाहतोय आपण अंडरम बॉक्सची उलटा चेंडू बॅट्समनला थोडंसं वेट अँड वॉच खेळावं लागेल कारण बॉलर ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय तुम्हाला एक तर टायमिंग करावं लागेल तुमचे हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं पाहिजे टप्पा कोणता येणार आहे फुलटॉस मिळतील का चान्स घेऊ शकता का तुम्ही उभे कोणत्या पद्धतीने राहता त्या अनुषंगाने कारण थोडासा एक वेगळा स्टान्स होता आपण पाहिला होता। जर थोडासा नक्कीच मागे राहिला असं तर कदाचित या चेंडूला तुम्हाला काऊ कॉर्नरला चौकार पाहायला मिळू शकला असता। धाव संख्या 15 आहे। दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा सज्ज चैतन्य पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता बॅटची कडा घेऊन जातोय डिक्लेअर मध्ये बॅट्समन थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी नाही म्हणू शकत आपण पण ट्राय करत होते टायमिंग करण्याचं तो म्हणजे कव्हरला ज्या ठिकाणी हर्ष आहे एका बाजूला ध्रुव आहे स्क्वेअर कट जर खेळायला गेले तरी सुद्धा संधी मिळेल। 2 चांगले फटके आपण चेतन पालकरचे पाहिले एक म्हणजे स्क्वेअर कट आणि त्यानंतर 2 बॅट्समन फलंदाज जे बॅटिंग करत होते जॉन्टी आणि चेतन तेव्हा चेतनने मारलेला तो स्क्वेअर ड्राईव्ह ज्यावेळी दोन्ही क्षेत्ररक्षक फक्त उभे होते आणि एखाद्या सुईमध्ये धागा विणतो त्याप्रमाणे सहज चौकार। धावसंख्या 16 आता मात्र यॉर्क केला होता आणि संधी मिळणार का मात्र जोपर्यंत यष्टीरक्षक येईल थ्रो करेल तोपर्यंत एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांचा कॉल चांगला होता। ओपनर फलंदाज जर आपण पाहिले आघाडीच्या असतील तर नक्कीच त्यांना ते कॉम्बिनेशन द्यावं लागतं त्याला ती अंडरस्टँडिंग द्यावी लागते आणि त्या अनुषंगाने एक चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सुमित आणि निखिल खेळत आहेत। धावसंख्या 17 ऑन साइडला फटका खेळल्यानंतरच स्वतःच म्हणतोय सुमित की हा बॉल लागला असता कारण टायमिंग झालं होतं। धावसंख्या 18 खूप चांगल्या प्रकारचं षटक या ओव्हरमध्ये चैतन्याने आतापर्यंत कुठल्या प्रकारचे मॅजिक बॉल मोबाईल चार्जिंग आणि मॅजिक बॉलला
मिळते ती म्हणजे फक्त एक धाव. आतापर्यंत मॅजिक बॉलचं रूपांतर डबल बार मध्ये पाहायला मिळू शकलं नाहीये. जे चौकार किंवा एखादा षटकार, एक षटकार आपण पाहिला आज ज्या प्रकारे टायमिंगला तो षटकार आला होता, ज्या ठिकाणी सामन्याचं गणित बदललं होतं. अंदाज पंचांचा इशारा येतोय. 9ला प्लस 2 धावा येत आहेत. नाही आहे त्यामुळे एकच धाव मिळणार आहे. धाव संख्या 21. स्ट्राईकला आता मात्र निखिलला पाहतोय. निखिल आणि सुमित या जोडीने आतापर्यंत 21 धावा कुठल्या, जी ओपनिंग पार्टनरशिप. या अगोदर सर्वाधिक धावसंख्या आपण पाहिली होती ज्यावेळेस चेतन पालकर आणि बॅटिंग जॉन्टीने केली होती पहिल्या मॅच मध्ये 25 धावा चेस करताना. चांगला फटका, तितकंच चांगले क्षेत्ररक्षण. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ऑल राऊंड पाहिलं आपण. जो टप्पा पडल्यानंतर चांगलं टायमिंग केलं होतं. कव्हरला क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं होतं आणि एक धाव मिळाली. एका धावेने धाव संख्या 22. हो, चकून गेला मात्र फक्त डी आहे. हा टप्पा पकडावा लागणार आहे कारण ज्या प्रकारची शैली आहे गोलंदाजाची, बॅट्समनला नक्कीच थोडंसं आपल्या शैलीच्या आधारावर थोडंसं आपण डिस्टर्ब करू शकतो. मात्र टप्पा पकडावा लागेल याला देखील. गोलंदाज पियुष युवा खेळाडू आहे, युवा गोलंदाज आहे. आणि आता मात्र चकून बाउन्स बघा. टप्पा पडल्यानंतर बाउन्स देखील झालेला आहे. वाईडला प्लस येतो 2 धावा. कारण ज्या प्रकारचा स्पीड आहे, या अगोदर आपण मोनूला पाहिलं होतं. पहिलाच बॉल त्यांनी या स्पर्धेमध्ये दुसऱ्या ओव्हरचा टाकला होता युनायटेड सीसी विरुद्ध राहुल बॉईज. त्यावेळेस क्लीन बोल्ड केलं होतं एका फलंदाजाला आणि त्यानंतर दुसरा बॉल बॅट उचलण्याच्या अगोदर पायाला लागून आला होता त्याच्याकडे. पियुषचा देखील तशाच स्वरूपाचा एक आपण वेग पाहतोय. आणि हा चेंडू मिस केलेला आहे. कम्प्लिटली बीट केलाय फलंदाजाला. या अगोदरचा स्पीड वेगळा होता, थोडा कमी गतीने टाकलेला चेंडू होता. बॅट्समन अपेक्षा करत होता सुमित जलद गतीने येईल. आतापर्यंत या षटकातील 4 बॉल झालेले आहेत. एकूण धाव संख्या 26. तिसरं षटक मार्गस्थ. चेंडू चकून गेला होता तो म्हणजेच फलंदाजाला, मात्र यष्टीरक्षकाला देखील. कारण यष्टीरक्षक इथेच देखील जवळ नव्हता उभा, मागे उभा होता. अंदाज होता, मात्र थोडासा आपण जर पाहिलं तर वेग कमी केला होता धीम्या गतीने बऱ्यापैकी, जो रीड करू शकले नव्हते फलंदाज. आणि स्ट्रेट डाउन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. दॅट इज अ ब्युटी, मॅग्निफिसंट स्ट्रोक. चौकार, 4 धावा.
थँक यू. तिसरं षटक मार्ग असतं टायमिंगला. मच नीडेड बाउंड्री फॉर द बॅटिंग साइड. And what a comeback by Sumit here, straight down the ground. What a beautiful stroke. 4 runs, straight 30. धावसंख्या 30. मात्र डाव्या एष्टी बाहेर. वाईट. या वाईटने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावून पोहोचते 31. पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं 45 जेव्हा धावसंख्या झाल्या होत्या तेव्हा देखील खूप चांगल्या प्रकारे कमबॅक अण्णाने करून दिलं होतं. त्यानंतर एक चांगलं षटक गौरवचं. तसंच कुठेतरी पियुष आणि इतर गोलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल. आणि अतिशय चांगला ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू होता. टिपिकल मुंबई क्रिकेट मध्ये ज्याला बुंदा म्हणतात. बघा प्रत्येक 6 चेंडू मधले प्रत्येक चेंडू तुम्हाला मिळणार नाहीयेत. मात्र एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 32. चला तुम्हाला सर्वांना उत्सुकता असेल की आता यापुढील होणारा सामना कोणाचा असेल. GG11 विरुद्ध रॉयल असा असेल हा पुढील होणारा. चांगला टप्पा आणि पहिला चेंडू जर बॅट्समन आणि गोलंदाज या दोघांमध्ये अशी जुगलबंदी पाहायला मिळाली तर उर्वरित 5 चेंडू कोणत्या स्वरूपाचे असतील याची कुठेतरी नांदी द्योतक या ठिकाणी दिलेला आहे चैतन्य याने. कारण पहिल्या ओव्हरमध्ये देखील चांगली कामगिरी होती त्याची. मात्र ज्या प्रकारे निखिल आणि सुमित बॅटिंग करतायत धावसंख्या पुढे सरकते 1 ने. ती म्हणजे 33. 14 षटक मार्ग. षटकाधी फुटचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने अंडरआर्म राऊंड द विकेट सुमित साठी. आणि आता मात्र या चेंडूवर 1 धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 34. 34. 2 चेंडू 2 धावा. प्रयत्न हा सुरू आहे फलंदाज सचिन आणि निखिलचा की मॅक्झिमम आपल्याला धावसंख्या कशा करता येतील. कारण 14 षटक आहे. यानंतर शेवटचं निर्णायक षटक असणार आहे. त्यामुळे या ओव्हरमध्ये कमबॅक करावं लागेल फलंदाजांना देखील गोलंदाजांना. पुढचा चेंडू आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे. जोपर्यंत चेंडू फेक होईल थ्रो करेल आणि 1 धाव. कारण जो प्रयत्न आहे एखादा चौकार खेचण्याचा त्याच्यामध्ये तितकंसं यश अद्याप तरी मिळालं नाही चेतनच्या गोलंदाजीवर. या अगोदर देखील आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या वैयक्तिक जर पाहिलं तर त्यांनी जे षटक हाताळताना प्रत्येक चेंडूवर 1-1 धाव दिली होती आणि त्या अनुषंगाने ते षटक हाताळलं होतं. आता देखील आपण 35 धावसंख्या पाहतोय. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा निघाल्या आहेत. उर्वरित 3 चेंडू कोणत्या स्वरूपाचे असतील पाहूया. चैतन्य सज्ज. स्ट्राईकला सज्ज होतोय सुमित. आता मात्र हा देखील चेंडू त्या स्वरूपाचा छानपैकी या ठिकाणी चेंडूला थांबवलंय. अजून 1 धाव. धावसंख्या 36. Oh, what a stop by Dhruv. अप्रतिम. चांगल्या प्रकारे उजव्या बाजूला झेपावत
आपल्या बऱ्यापैकी उंचीचा फायदा देखील उचलला आणि चेंडूला चांगल्या प्रकारे थांबवलं. एका धावेने धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचते. आता खूप चांगली गोलंदाजी, कमबॅक करण्यासाठी जे षटक आवश्यक होतं ते या ठिकाणी चैतन्य हाताळतोय. ध्रुवी 11 साठी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत असताना फलंदाजी करणारा संघ S9 बॉईज अंधेरी. पुढचा चेंडू आता मात्र यॉर्क आणि संधी आहे. बघूया पंचांकडे दाद मागितले आणि खेळाडू बाद होतोय. शेवटचा चेंडू डॉट निर्धाव. 4 ओव्हर नंतर 37. धन्यवाद. 4 ओव्हर नंतर धावसंख्या 37. पहिल्या 3 ओव्हर नंतर आपण जर पाहिलं तर 31 ते 32 धावसंख्या आणि त्यानंतर हळूहळू 10ची सरासरी थोडीशी आपण खाली येताना पाहिली. शेवटचा निर्णायक षटक घेऊन ध्रुव आणि फलंदाजीसाठी नवीन फलंदाज सलमान अब आए हैं. आखिरी ओवर लेकर ध्रुव गेंदबाजी करने के लिए अपने फर्स्ट इनिंग की. हालांकि टॉस जीतकर ध्रुवी 11 टीम ने पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया था, आमंत्रित किया था बल्लेबाजी के लिए S9 बॉयज अंधेरी. सुमित और निखिल ने जिस तरह से यहां पर बल्लेबाजी की और आखिरी गेंद पर चौथे ओवर की आउट हुए थे सुमित. अब निखिल और नए बल्लेबाज सलमान पर निगाह रहेगी. जहां पर आखिरी ओवर में और 10-12 रन अगर बनाते हैं तो निश्चित तौर पर ये रन संख्या 48 बन सकती है. लेकिन ध्रुव अगर कमबैक करेंगे तो मौका बनेगा ध्रुवी 11 के लिए. पहली गेंद राउंड द विकेट सलमान के लिए. ऑन साइड पर खेला हुआ स्ट्रोक. अच्छी फील्डिंग थी. हालांकि जिस तरह से सलमान ने उस गेंद को खेला था ऑन साइड पर, केवल 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा और 1 रन के साथ रन संख्या 38. ध्रुव जादू गेंदबाजी के लिए और निश्चित तौर पर जादू को जादू करने की जरूरत है, एक चमत्कार की जरूरत है, क्योंकि यहां से अगर कमबैक करना है. लेकिन ना देखा जाए तो सुमित आउट होने के बाद अगर प्रारंभिक बैटर के तौर पर कमाल कर रहे हैं और वो निखिल अभी भी वहां पर डटे हुए हैं. 5 गेंदें शेष, जिस गेंदों पर एक बड़े स्ट्रोक की जरूरत. अगली गेंद पैर पर प्रहार किया था और ये अच्छी गेंद थी. हालांकि लेग बाय के तौर पर ये रन मिलेगी और एक्स्ट्रा के तौर पर स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 39-39. लास्ट ओवर चलता हुआ, जहां पर फील्डिंग की रिस्ट्रिक्शन थोड़ी सी यहाँ पर चेंज कर रहे हैं, क्योंकि लेफ्ट हैंड एंड राइट हैंड बैट्समैन का कॉम्बिनेशन चल रहा है. इस आधार पर फील्डिंग में थोड़ी सा बदलाव हम देख रहे हैं. ध्रुव तैयार. अगली गेंद और यहां पर रनआउट का मौका बनेगा और यहां पर ये बिल्कुल रनआउट हो चुके हैं, लेकिन रन मिलेगा एक 9 का.
थोड़ा समय लिया है निश्चित तौर पर। गेंद टप्पा गिरने के बाद देखिए किस तरह से यहाँ पर इस गेंद को, और बल्लेबाज का थोड़ा अलग अंदाज था खेलने का, क्योंकि जिस मिडल स्टंप पर बल्लेबाजी कर रहे हैं, हालांकि ऐसे देख रहे थे कि शायद वहाँ पर पीछे जाएगा या कवर पर एक अच्छा स्ट्रोक लगाया था इसी बल्लेबाज ने। तो निखिल के पास वो क्षमता है, निखिल यहाँ से एक बड़ा स्ट्रोक लगा सकते हैं, चौवा आ सकता है, लेकिन ना वो टाइमिंग की ज़रूरत, इस टाइमिंग के बलबूते पर ये बल्लेबाजी करना जानते हैं। ये देखिए ये स्ट्रोक, इस स्ट्रोक की मैं बात कर रहा था कि ये लाइन लेंथ पर अगर आप निखिल को गेंदबाजी करेंगे तो उनका ड्राइव है, जिस तरह से चेतन की अलग पहचान हम देखते हैं अलग अलग खिलाड़ियों की, ऑफ स्टंप पर जब टप्पा गिरने के बाद अपना जो बल्ला घुमाते हैं, हैंड आई कोऑर्डिनेशन जिस तरह का है। 1 रन। अगली गेंद फंसाया, छकाया वहां पर टप्पा गिरने के बाद, और एक बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा, जिस गेंदबाजी की जरूरत थी चैतन्य के बाद जादू ने यहां पर, जो लग रहा था कि 48-50 होंगे, अब रन संख्या 42। नाणेफेक करता मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना आमंत्रित करतो। GG11 विरुद्ध रॉयल 11 यापुढील होणारा सामना। GG11 आणि रॉयल 11 या संघाच्या दोन्ही कर्णधारांनी लवकरात लवकर माईकशी संपर्क साधावा। नाणेफेकी करता जे आपल्या इथे व्यासपीठ उभारलेलं आहे यावरच नाणेफेक होणार आहे, आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी पुन्हा एकदा सूचित करतो, नाणेफेक झाल्यानंतर तुम्हाला त्वरित आपला निर्णय कळवायचा आहे, म्हणजे तुम्ही आधीच निर्णय करून या की नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे की फलंदाजी। आतापर्यंत झालेल्या निर्णयावरून प्रथम क्षेत्ररक्षण करणारेच बहुतेक संघ विजयी झालेले आहेत। त्यापैकी असा विजयी झालेला असा संघ म्हणजे चेतन 11चा संघ, ज्या संघाने आतापर्यंत प्रत्येक वेळी जे आपलं नाणं आहे, हेड्स किंवा टेल्स असं काही नाही आहे, आपलं जे नाणं आहे ते प्रशांत चषक आणि वर्ष 12वे अशा दोन्ही बाजू आहेत नाण्याच्या, आणि त्यांनी प्रत्येक वेळी प्रशांत चषक या नावानेच कौल दिला आहे, म्हणजे प्रशांत चषकावर आपलं नाव करण्याकरता, आणि त्यामध्ये यशस्वी देखील झालेले आहेत आतापर्यंत। असा चेतन 11चा संघ ज्याने उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश देखील केलेला आहे। तर आता पाहूया आता रॉयल 11 आणि GG11 यांच्यामध्ये नाणेफेक होणार आहे। रॉयल 11 आणि GG11 या संघाच्या दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतो की लवकरात लवकर व्यासपीठावर येऊन माईकशी संपर्क साधावा। GG11 आणि रॉयल 11 मला थोडीशी एनर्जी माझी घालवत आहे, तुम्हाला नियमांचं पालन कसं करायचं दाखवून द्यावं लागेल। टाइम जरी उठकोन दी वार कंटाळा रॉयल 11चा संघ कर्णधार इथे उपस्थित आहे। GG11चा संघाच्या कर्णधाराला आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की लवकरात लवकर माईकशी संपर्क साधावा। दादा पण अरे ऑफिस कर बुझेंगे चला, दोन्ही संघांचे कर्णधार आलेले आहेत, नाण्याच्या बाजू देखील समजावून देतील शेखर नार्वेकर यांना। 1 बजे तक GG11 कॉल देतील। दूसरा को इंडिया पे इंड पण ಒಂದನೆ access आणि हॅलो, ज्याप्रमाणे मी थोडं सांगितलेलं की प्रशांत चषक आतापर्यंत सर्वांनी कॉल दिलेला आणि जिंकलेले, त्याचप्रमाणे GG11च्या संघाच्या कर्णधाराने देखील प्रयत्न केला की आपण प्रशांत चषक कॉल देऊया, परंतु त्यामध्ये अयशस्वी झाले। म्हणजेच रॉयल 11 या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे वर्ष 12वे। या वर्ष 12व्यामध्ये पाहूया काय करामत करून दाखवतात रॉयल 11चा संघ, त्यांनी नाणेफेक जिंकलेली आहे।
आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला निर्णय त्यांनी अगदी योग्य तो दिला, ज्याप्रमाणे सर्वच म्हणजे बहुतेक संघांनी केला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. रॉयल 11 संघ विरुद्ध G11 यापुढील होणारा सामना आणि आता चालू असलेला सामना ध्रुवी 11 विरुद्ध S9 बॉईज अंधेरी. आता थोडस तुमचं मनोरंजन करतील क्रिकेटच्या माध्यमातून राजेश. हो गया, बात कर लिया. धन्यवाद चेतन. तर धावांची गरज आहे 42. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावा होत्या 30 ते 31, 10.10 ची सरासरी. आणि त्यानंतर उर्वरित 12 बॉल्समध्ये असं वाटलं होतं की 12 चेंडूमध्ये किमान 20 ते 22 धावा होतील, ज्या प्रकारे सुमित आणि निखिलची ओपनिंग जोडी खेळत होती. आणि तदनंतर उर्वरित आपण जर पाहिलं तर 9 आणि एकूण जर आपण पाहिलं तर 10 धावा फक्त दिल्या उर्वरित 12 बॉल्समध्ये. जे षटक हाताळलं होतं चैतन्य आणि ध्रुवने, ज्यामुळे 12 बॉलमध्ये 10 धावा आणि विकेट्स मिळाल्या, जेणेकरून चेंडू डॉट थोडंसं एक मोमेंटम त्यांच्या बाजूने शिफ्ट झालं. आणि आता 30 चेंडूमध्ये धावांची गरज 42, म्हणजे 3 चौकार तुम्हाला 30 चेंडूमधले एक्स्ट्रा खेळावे लागणार आहेत, जेणेकरून ती संधी मिळू शकते. बट येस, समटाइम्स कॅल्क्युलेशन मेक्स यू परफेक्ट. लेट्स सी हितेश and Jimmy, the opening pair. What kind of strategy they are looking for against team S9 boys Andheri? On the other hand, S9 boys Andheri, they have also good bowling attack. So it is going to be a good match. This is all about in this Prashant Chashak 2023. रोहन साळुंके, आपलं देखील हार्दिक स्वागत. राजेश, ज्याप्रमाणे आता सांगितलं 3 फक्त अतिरिक्त अशा चौकारांची आवश्यकता आहे, परंतु या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे. जर त्यावर 1 चौकार मारण्यात यश मिळालं तर त्यांना दुसरा हा अतिरिक्त असा बोनस म्हणून चौकार मिळणार, म्हणजे त्या 3 पैकी 2 पहिली विकेट गेलेली आहे. नक्कीच आपण म्हणता ते तंतोतंत मी तुमच्या मताशी सहमत आहे. मात्र पहिल्या बॉलवर रनआउट आणि या ठिकाणी ही खरं म्हणजे धोक्याची इशारा आणि सूचना आहे. कारण मॅचमध्ये खूप वेळ आहे, 29 बॉल्स आहेत, 42 रन्स तुम्हाला करायचे आहेत. इट्स नॉट इझी टार्गेट पण आपण म्हणू शकत नाही. क्रिकेटमध्ये कधी कधी आपण म्हणतो की कधी कधी आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने घ्यायला जातो, मात्र टेम्परामेंट दाखवावं लागेल. पेशन्स इज द की नाव. While you are chasing the target 42 in the first over, you just plan yourself. Not only just plan yourself, but you must implement each and every plan. फक्त अंमलबजावणी करणं नाही, तर पहिल्यांदा योजना आखावी लागेल आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी लागेल. समोरचा संघ कोणता आहे, त्यांचं क्षेत्ररक्षक कोण आहे, कव्हरला कोण उभा आहे, पॉइंटला कोण उभा आहे, समोरच्या संघातील गोलंदाज कोणते आहेत, त्यांच्या गोलंदाजी शैली काय आहे, त्याच्यावर सर्व काय अवलंबून. लेगस्टमच्या बाहेर वाईट एक्स्ट्रा मिळतील, थोडंसं वेट अँड वॉच करावं लागेल. आमचे अजून एक समालोचक या ठिकाणी आशिष उपाध्याय यांचं देखील हार्दिक स्वागत. गेल्या वर्षी उत्तराखंड प्रीमियर लीग ज्यांनी कव्हर केली होती. आणि व्हॉट अ शॉट, दॅट इज अ ब्युटिफुल. आजच्या सायंकाळच्या सत्रातील कडक साऊंड वाला फटका, चौकार, खणखणीत दणदणी. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर हितेशला पूर्ण इनिंग खेळावी लागेल, कारण 5 ओव्हर्समध्ये या बॅट्समनची क्षमता आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये 2 खेळाडूंचा उल्लेख केला होता मी, जे नंतर रॉयल चेंबूरकडून किंवा आपण सिल्वा पॅकर्स आणि ओमकार विशेषतः या संघाकडून खेळतील. आणि देवकरणला देखील आपण पाहणार आहोत. गतवर्षी गोराई या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये देवकरणनी हितेशने केलेली बॅटिंग अतिशय कौतुकास्पद, उल्लेखनीय. आता मात्र व्हॉट अ शॉट, अनदर ब्युटिफुल ऑफ ड्राइव. देयर इज नो क्लू whatsoever in the hands of the ball, a bisecting duplex, it's a boundary. What a cracking drive, and this is all about Hitesh Bhaiya for you. In the first over, score 9. The 2 back-to-back boundaries, the consecutive boundaries really just take a game away from team S9 boys Andheri. But yeah, this is all about cricket. Cricket is the game of uncertainty. We can't say from here from the first over whether it will be around Dhruv 11 or S9 boys Andheri. अभी भी नहीं कह सकते क्योंकि पहला ओवर चल रहा है और 2 लगातार 2 गेंद पर 2 चौवे, 4 रन. प्रशांत चषक 2023, ये सेकेंड हाफ का पहला मुकाबला. S9 बॉयज अंधेरी टीम ने 42 रनों का लक्ष्य दिया. अगली गेंद और बेहतरीन गैप में
कलाकारी, इसे कहते मेरी झलक सबसे अलग। बहुत बढ़िया मिडल लेग स्टंप पर गेंद दी, कलाई के साथ उस गेंद को गैप में खेल दिया और फ्लिक के आधार पर चौका। लगातार 3 गेंदों पर 3 छक्के, मैच का टोन सेट किया इन द फर्स्ट ओवर। रन संख्या टोटल 13 रन। गेंदबाजी के लिए तैयार सागर पर, अब थोड़ा सा बैकफुट पर है लेकिन अब दबाव रहेगा। सागर की अगली गेंद और एक बेहतरीन स्ट्रोक, लेकिन जब तक वहां पर थ्रो करेंगे, नॉन स्ट्राइक एंड पर रन आउट था। यहां पर ये आपको बहुत नजदीक था, आपने स्ट्राइक एंड पर थ्रो किया। दिमाग की बत्ती को जलाना होगा, क्योंकि गलती से मिस्टेक वाला गाना बजेगा तो बैंड बाजा बजने वाला है। रन संख्या स्कोर 14 रन पहला ओवर। और बल्लेबाजी के लिए नए बल्लेबाज 5 गेंदें हो चुकी हैं, 14 रन। They're chasing the target of 42, still 28 more runs to beat, and the balls left at 25. गेंदबाजी के लिए सागर तैयार। अगली गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, गेंद को करना चाहते थे जोगेश्वरी, गेंद चली गई वज्रेश्वरी बहुत ही दूर। अलग अंदाज। रन संख्या 15 रन पहले ओवर में। ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, कुछ अलग अंदाज था बल्लेबाज को चेक करने का। और वाइड, और हल्के हाथ से केवल दिशा दी। 1 रन डिक्लेयर में, तो स्ट्राइक रहेगा हितेश के पास पहले ओवर के समाप्ति के बाद। रन संख्या 16 रन। धाव संख्या पहिल्या षटकानंतर 16 आणि प्रेक्षक झालेत गोळा। याची देही याची डोळा, प्रशांत चषकाचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहत आहोत। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित प्रशांत चषक 2023 12वं वर्ष 12वं पर्व मध्ये हार्दिक स्वागत। 12वं वर्ष 12वं पर्व, ज्याचा आम्हाला गर्व, ज्याच्यामध्ये आलं सर्व। कैलासवासी प्रशांत कांबळी व कैलासवासी दत्तात्रय पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी आणि शिवबा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशांत चषक आपण 2023 पाहतोय। पहिल्या ओव्हर्स मध्ये आपण जर पाहिलं, पहिल्या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत। यानंतर जर आपण पाहिलं तर धावांची गरज आहे 25। 24 चेंडू 25 धावांची गरज। हितेश इज प्लेइंग अ जेन्युइन नॉक हियर as a opener batsman, but yes, in the first delivery they lost Jimmy on the non-striker end. The stroke played toward the cover region and he got out in the form of run out. So yes, most important responsibility on the shoulder of Hitesh to just give their 100% there to complete and finish the game. बघूया कशा पद्धतीने फिनिश शेवट करणार आहे गोल्ड। और इस तरह की गेंदबाजी की अब जरूरत है। अब गेंदबाज बॉलर ने दिनाकर गेंदबाजी के लिए तैयार। दूसरी ओवर लेकर 24 गेंदे 25 रनों की अगर जरूरत है तो इस ओवर में गेंदबाजों को पूरा दमखम दिखाना होगा। विकेट की तलाश कर रहे हैं, विकेट की जरूरत थी। हालांकि विकेट मौका बन सकता था जहां पर नॉन स्ट्राइक एंड पर थ्रो करने की जरूरत थी, स्ट्राइक पर थ्रो हुआ था। 24 गेंदे 25 की जरूरत। दिनाकर तैयार। ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, बहुत ही दूर, वाइड का इशारा। अब रन संख्या, स्कोर आगे बढ़ता हुआ 17-17। चमकती हुई बेल्स जिसका जिक्र किया था चेतन जी ने। और बैकफुट पर गए, फिर एक बार बहुत ही बढ़िया तरीके से स्लाइस किया था उस गेंद को। गेंद बल्ले पर आने पर देख रहे हैं, उसके बाद अपने स्ट्रोक को खेल रहे हैं। एक अच्छी बात है, गेंद को निश्चित तौर पर अपने आंखों के नीचे देखकर खेल रहे हैं और बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हैं जब बल्लेबाजी हितेश करते हैं। अगली गेंद 23 गेंदे 23 की जरूरत। और क्या बात है, ग्लांस किया 1 रन के लिए। आपके पास इस तरह के स्ट्रोक जब है तो निश्चित तौर पर एक पूर्णतः एक खिलाड़ी बन सकते हैं जिस अंदाज से वो बैटिंग कर रहे हैं। और अच्छा लेदर क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी है तो वो भी अनुभव इनके पास। अगली गेंद, और ये देखिए जगह बनाई, लेग स्टंप पर गेंद दी और गेंद को खेल दिया 4 रन के लिए। मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। गेंद सीमारेखे के बाहर, दंदनाता सनसनाता चौवा, 4 रन और 9 बॉल है। तो 4 भी आए हैं, 9 भी आए, 5 रन आए और 5 रन के साथ अब रन संख्या टोटल बनेगा निश्चित तौर पर एक अलग। ओ व्हाट अ शॉट, लेकिन रन आउट का मौका है या यस, खिलाड़ी आउट, डायरेक्ट हिट, नो भी है।
जिस विकेट की तलाश थी वो बड़ा विकेट मिला है. Much needed wicket got. Team Ace9 boys Andheri brings back in the game with the golden wicket of Hitesh Bharia back to the pavilion. रन संख्या स्कोर 25. अब जीतने के लिए रनों की जरूरत केवल 17 रन. और ये ओवर चल रहा है जहां पर गेंदें हो चुकी अब तक 3. तो अब 21 गेंदें और 17 रन की जरूरत. वेल प्लेड, गुड नॉक. जब बल्लेबाज इतनी अच्छी बल्लेबाजी करता है और जब रन संख्या टोटल स्कोर 25, 17 की जरूरत, गेंदें बाकी है 21. दूसरा ओवर चल रहा है. हालांकि केवल 3 गेंदें हो चुकी हैं. तो कुल मिलाकर 6 और 3 9 गेंदों पर रन बने हैं 25, जिसमें 3 कमाल के चौके थे, 4 चौके थे. 16 रन तो इस तरह से बनाए थे मनो ऐसे लग रहा था कि हितेश ही मैच को लेकर जाएंगे. मैं कहना चाहूंगा GG11 रॉयल 11 दोनों टीमें तैयार रहे अगले मैच के लिए. ओह व्हाट अ शॉट. ये देखिए जिस तरह से बनी तो बनी, लेकिन ये कमाल के खिलाड़ी है. इन्होंने तो बता दिया कि वही मोमेंटम लेकर 4 बॉल हो चुके हैं, 20 गेंदें और जीतने के लिए 13 रन की जरूरत. मैच को एक तरफा करने के लिए पूरी तरह से कोशिश ध्रुवी 11 टीम की. और टैप, ये और एक अच्छा क्रिकेट और नहीं, 1 रन मिलेगा. 1 रन के साथ टोटल स्कोर अब 30 रन बने हैं. देखिए 2 ओवर ने 3 ओवर के बाद 31 थे जब बल्लेबाजी Ace9 बॉयज अंधेरे ने की थी. और फिर चौथा ओवर लेकर चैतन्य आए थे जिन्होंने अच्छा कमबैक किया था. और फिर वो ओवर में जब रन आए थे ध्रुव के बहुत ही कम, जहां से मोमेंटम शिफ्ट हुआ था, जो ऐसे लग रहा था कि अंधेरी की टीम 48-50 बनाएगी, लेकिन उसे रोका था थोड़ा पीछे. 6-7 रन कम बनाने के लिए दिए. दिनाकर तैयार. और ये अच्छा क्रिकेट, यही खेलना है आपको. और ये देखिए, अब क्या पछताए जो चिड़िया चूक गई खेत. ये देखिए दूसरी ओवर की आखिरी गेंद और ये 5 के डबल 10 और मैजिक बॉल का कमाल यहां पर किया है. चेतन जी, आप मैजिक बॉल की राह देख रहे थे. टोटल स्कोर कितना हुआ? और जादू ने जादू किया था ध्रुव ने, लेकिन यहां पर जादू हुआ. अगर 30 है और 10 आएंगे तो 40 बनेंगे. 21 है. जादू झाली का? ये बिल्कुल मॅजिक बॉल का जादू हो चुका है. गोलंदाज की फलंदाज. आणि ते कुठले मिळालेत माहित आहे की 1 रन धावले आणि त्यानंतर ओव्हरथ्रोचे 4 रन मिळाले. आपण म्हणत होतो की चौकार षटकार लागेल, 6 चे डबल 12 होतील, 4 चे 8 होतील 18, लेकिन ये 5 का डबल हुआ. 6 भी नहीं, चौका भी नहीं, 5 आए और 5 का डबल 10 हुआ. तो अब जीतने के लिए केवल औपचारिकता. 18 गेंद और 2 रन की जरूरत. ये नहीं लग रहा था कि ये मैच इतना दूर जाएगा. राजेश, ज्याप्रमाणे तू सांगितलं यामध्ये फलंदाजाने काही किमिया नाही केलेली की चौकार मारून नाही, बॉल केलेले ते समोरच्या संघाने. यस, नक्कीच. यानंतर देखील एक चांगली मॅच आहे चेतनजी. GG11 विरुद्ध रॉयल 11. वाईड, फक्त औपचारिकता बाकी आहे. जर पाहिले तर एकूण 13 बॉल झाले चेतनजी. आणि हा बघा बोल्ड, मागून बोल्ड, पीछे का दरवाजा खुला था और यह क्लीन बोल्ड हो चुके हैं. 1 रन काढायची आहे. बघूया, 1 धाव काढण्यासाठी परीला यावं लागतंय आता. परीक्षित बहुत, ये भी कमाल के खिलाड़ी है. स्कूल क्रिकेट में बहुत बढ़िया खेले थे ऑक्सफोर्ड पब्लिक स्कूल के लिए जब ये हैरी शील्ड, गाइल शील्ड खेले. परीक्षित कनक आए. केवल 1 रन की अब दूरी, 1 रन की औपचारिकता पूरी करने. ओनली द फॉर्मेलिटी हैज टू कंप्लीट हियर. 16 balls and required runs only 1. मैं काइंडली रिक्वेस्ट द नेक्स्ट 2 टीम कॅप्टन रॉयल आणि GG11 दोन्ही संघांनी तयार राहा. आणि गॅप मध्ये आहे आणि हा चौकार, विजयाचा चौकार. आणि या सामन्याचा सामनावीर आपण देणार आहोत प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित प्रशांत चषक 2023. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. ध्रुवी 11 एक तर्फी लढत पण पाहिली, 1 साइडेड मैच. कमाल की बैटिंग हितेश बारिया और मैन ऑफ द मैच सामनावीर हितेश बारिया. ओवर टू चेतन जी. थैंक यू.